महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध तथागताने उपदेशिलेला सद्धम्म आणि या सद्धम्मावर मार्गस्थ तथागताचा संघ, या तीनही रत्नांना त्रिवार अभिवादन। या तीन रत्नांची ओळख ज्या महामानवाने आपल्याला करून दिली ते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीसहित त्रिवार अभिवादन। आजच्या या धम्मवर्गामध्ये उपस्थित सर्व आदरणीय उपासक उपासिकांनो, तर भगवान बुद्ध निरोगी असण्यासंबंधी प्रश्न, तर या संदर्भाने आता जे बकुल वगैरेचा संदर्भ आलेला आहे, तर तो कुठे आलेला आहे मला तो संदर्भ मिळालेला नाही। चला आपण बघूया की इथे म्हटलेलं आहे की हे भिक्खूंनो, मी दानशील, सदा संयमित, अंतिम देहधारी, सर्वश्रेष्ठ, वैद्यक, चिकित्सक आहे। आता हे जे वाक्य आहे या वाक्याच्या संदर्भाने खूप काही विश्लेषण करण्याची गरज नाही आहे, कारण बुद्ध हे सर्वश्रेष्ठ आहेत, अंतिम देहधारी आहेत, कारण त्यांनी आपल्या सर्व बंधनांना तोडून टाकलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते आता या जीवन मृत्यूच्या चक्रातून मुक्त झालेले आहे। म्हणून आता हा जो देह आहे त्यांचा तो अंतिम देह आहे, यानंतर ते देह धारण करणार नाही, तर ते मुक्त अवस्थेला पोहोचलेले आहेत। ते दानशील आहे कारण संपूर्ण जीवनभर त्यांनी धम्माचं दान दिलेलं आहे, 45 वर्ष लोकांना धम्म वाटलेलं आहे। त्यांनी सदा संयमित अशा प्रकारचं जीवन जगलेलं आहे, है ना। तर हे जे वाक्य आहे हे वाक्य सार्वभौम असं वाक्य आहे, सर्वविदित असं वाक्य आहे आणि एकंदरीतच बुद्धाच्या संपूर्ण चारित्र्यावरून आपल्याला या सगळ्या गोष्टीची अनुभूती येते। बुद्धाचं जीवन आपण ज्यावेळेस जाणतो त्यावेळेस ते किती करुणावान होते, मैत्रीवान होते, दानशूर होते, संयमित होते आणि बुद्धाने निर्वाण प्राप्त केलं, बुद्धाने बुद्धत्व प्राप्त केलं, याचा अर्थ ते अंतिम देहधारी होते, सर्वश्रेष्ठ होते, अनुत्तर ज्याला आपण म्हटलेलं आहे, अनुत्तरो आपण रोज वंदनेमध्ये म्हणतो, अनुत्तरो म्हणजे ते सर्वश्रेष्ठ होते आणि वैद्यक होते, चिकित्सक होते, मनोचिकित्सक होते आणि मनावर उपचार करणारे होते। तर या सगळ्या बाबी बुद्धाला लागू होणाऱ्या आहे आणि म्हणून हे जे काही सार्वभौम सत्य आहे ते सत्य या ठिकाणी बुद्धाने कथन केलेलं आहे, कथित केलेलं आहे, याबद्दल कुणाच्याही मनामध्ये कुठल्याही पद्धतीची दुविधा नाही। या वाक्यामध्ये एक प्रकारे हे आपल्याला दिसून पडते। मग दुसरं जे वाक्य आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे भिक्खूंनो, माझ्या श्रावकामध्ये भिक्खूमध्ये निरोगी असा जर कुणी असेल तर तो बकुल आहे। आणि भगवान बुद्धाच्या शरीराकडे पाहिले असता असे दिसून येते की ते अनेकदा आजारी पडलेले आहेत। तर भगवान बुद्ध अनेकदा आजारी पडलेले आहे, निर्वाण प्राप्त होण्याच्या आधी सुद्धा त्यांना अतिसार झालेला होता, त्यांचं पोट बिघडलेलं होतं आणि त्यातून त्यांची तब्येत प्रकृती ढासळत चाललेली होती आणि यातच त्यांना महापरिनिर्वाण प्राप्त झालेलं होतं। त्यांच्या पायाला इजा झालेली होती, तो चिपोरा दगडाचा येऊन त्यांच्या पायाला लागलेला होता आणि इजा झालेली होती। अनेकदा त्यांची कंबर दुखायची, पाठीचा त्रास त्यांना व्हायचा, तर आपलं प्रवचन मधामध्ये सोडून सारीपुत्ताला ती जबाबदारी देऊन की सारीपुत्ता आता सांभाळ, मी थोडासा आराम करतो म्हणून निघून जायचे। असे अनेक प्रसंग बुद्धाच्या जीवनामध्ये त्यांच्या शारीरिक आजारासंबंधी आपल्याला पाहायला मिळतात। आणि तथागताला जेव्हा इतके शारीरिक आजार आपल्याला जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा ते एका बकुल नावाच्या विशिष्ट भिक्षू संदर्भाने ते म्हणतात की हे भिक्खूंनो, माझ्या श्रावकामध्ये भिक्खूंमध्ये निरोगी जर कोणी असेल तर तो बकुल आहे। आता हा संदर्भ कशा बाबतीमध्ये आणि कुठे आला हे काही मला म्हणजे मिळालेलं नाही, परंतु जर ते असं म्हणत असेल की माझ्या श्रावकामध्ये, बुद्ध म्हणत असतील की भिक्खूंनो, माझ्या श्रावकामध्ये भिक्खूंमध्ये निरोगी, आता निरोगी तर इथे कोणीच नाही आहे। शरीर आहे तर व्याधी आहे, काही ना काही छोटा मोठा काही असो, पण काही ना काही रोग आहे, काही ना काही व्याधी आहे। आणि असं असताना सुद्धा या बकुल भिक्षूंच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की माझ्या श्रावकामध्ये भिक्खूमध्ये निरोगी जर असा कोणी असेल तर तो भगवान बुद्ध म्हणजे तो बकुल आहे, असं बुद्ध या ठिकाणी म्हणतात। तर यातून एक प्रकारे मनामध्ये शंका उत्पन्न होतात, अनेक प्रश्न उत्पन्न होतात, जे मिलिंद राजाच्या मनामध्ये सुद्धा प्रयत्न म्हणजे तसे प्रश्न
उपस्थित झालेले आहे. कारण बुद्ध हे एकीकडे स्वतःला वैद्यक म्हणतात, चिकित्सक म्हणतात, आणि दुसरीकडे बुद्धाला आजार जळतो, शरीर हे रोगांचं माहेरघर आहे असंही बुद्ध आपल्याला सांगतात. आणि मग दुसरीकडे असंही म्हणतात की माझ्या भिक्खूंमध्ये बकुल कसा आहे तर तो निरोगी आहे ना, असंही म्हणतात. म्हणजे यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. म्हणून ते म्हणतात की भंते नागसेन जर तथागत अनुत्तर आहे हे वचन ग्राह्य मानले तर त्यांचे हे म्हणणे की हे भिक्खूंनो माझ्या श्रावकामध्ये निरोगी असा कोण आहे तर तो बकुल आहे हे वचन असत्य ठरते. आणि जर बकुल निरोगी आहे हे ग्राह्य मानले तर त्यांचे असे म्हणणे की तथागत अनुत्तर सर्वश्रेष्ठ आहेत हे वचन असत्य ठरते. तेव्हा येथे हा उभय कोटीचा प्रश्न, याचा आपण शंकेचं समाधान करावे. तेव्हा काय उत्तर देतात तर ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की भिक्खूंनो मी सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम, अनुत्तर म्हणजे सर्वोत्तम, वैद्यक आणि चिकित्सक आहे. आणि पुन्हा दुसऱ्याही वाक्याचा त्यांनी या ठिकाणी हे केलेला आहे, उच्चार केलेला आहे. तेव्हा भगवान बुद्धाच्या श्रावकामध्ये काही असे होते की जे एकाच ठिकाणी फिरत असत. त्यांच्या श्रावकामध्ये काही भिक्खू असे होते की जे एकाच ठिकाणी फिरत असत. ते एकाच ठिकाणी फिरून दिवसरात्र आपला वेळ घालवित असत. परंतु भगवान बुद्ध कधी बसून तर कधी फिरून दिवसरात्र आपला वेळ घालवित असत. जे भिक्खू त्याच ठिकाणी फिरत राहत होते ते कठोर परिश्रम करणारे होते. ते कठोर परिश्रम करणारे होते, एकाच ठिकाणी राहत होते, ज्याला एकांतवास आपण म्हणतो. त्या एकांतवासामध्ये राहून शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करायचे, काहीतरी प्राप्त करून घेण्याच्या उद्देशाने असा संकल्प घेऊन ते त्याच ठिकाणी राहून आपलं जीवन व्यतीत करायचे. आणि आपला जास्तीत जास्त वेळ सत्कर्मी जावा, आपल्या जास्तीत जास्त वेळ आपल्या प्राप्तीसाठी आपल्याला घालवता यावा म्हणून एकाच ठिकाणी राहून ते ध्यान साधना करायचे आणि प्राप्ती करून घेण्याचा प्रयत्न करायचे. आणि ते कठोर परिश्रम करणारे होते. म्हणजेच ते काही झाडं तोडायचे नाही, दगडं उचलायचे नाही, तर कठीण परिश्रम कशासाठी तर प्राप्ती करून घ्यायसाठी, मुक्त अवस्था प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या क्लेशांना दूर करण्यासाठी ते कठोर परिश्रम करायचे. एकांतवासामध्ये राहून ते कठीण परिश्रम करायचे. परंतु बुद्ध फिरत राहायचे. बुद्ध आपला जो वेळ घालवायचा ते धम्मप्रचारासाठी घालवायचा असं आपल्याला दिसून पडते. म्हणून हे राजा, भगवान बुद्धाचे काही श्रावक एकासनिक म्हणजे दिवसातून एकदाच खाणारे होते. ते जगण्याच्या उद्देशाने दुसऱ्यांदा भोजन करीत नसत. परंतु भगवान बुद्ध जीवनपर्यंत दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा सुद्धा भोजन करीत असत. तर या वाक्याची सत्यता काय आहे आपल्याला काही माहीत नाही. कारण असा कुठे उल्लेख आपल्याला आढळून आलेला नाही की भगवान बुद्ध दिवसभर जेवण करायचे किंवा वाटेल तेव्हा जेवण करायचे, असा काही उल्लेख दिसत नाही. परंतु इथे उल्लेख आलेला आहे, हा कोणत्या संदर्भाने आलेला आहे हे मलाही काही सांगता येणार नाही. आता असं लिहिलेलं आहे की ते जगण्याच्या उद्देशाने दुसऱ्यांदा भोजन करीत नसत. कोण? इतर भिक्षू. कारण हा जो नियम बनवलेला होता की विकाल भोजना वेरमणी सिक्खापदं समादियामी, विकाल कालामध्ये भिक्षूंनी भोजन करू नये असा जो विनय होता, त्या विनयानं सगळे भिक्खू वागत होते. आणि म्हणून तो वेळ चुकला की मग भिक्खू भोजन ग्रहण करीत नव्हते, कारण ते विनयाचं नियमाचं उल्लंघन होत असे. म्हणून 12च्या आत आताही जी परंपरा आहे भिक्खू संघामध्ये, आपल्याला जी परंपरा आताही दिसून पडते, ती परंपरा काय आहे तर 12च्या आत जेवण करायचं. अनेक भिक्खू आहे ते काटेकोरपणे विनयाचं पालन करतात, नियमांचं पालन करतात. 12च्या आत जेवण झालं पाहिजे म्हणजे जेवण झालं पाहिजे. वेळ चुकला की मग ते भोजन ग्रहण करीत नाहीत. असेही आपल्याला भिक्खू फार अल्प का असे ना पण तो पाहायला मिळतात. मी तरी असेही भिक्खू पाहिलेले आहेत. आणि म्हणून वेळेच्या आत भोजन झालं पाहिजे याची दक्षता पाळताना आपल्याला लोक म्हणजे भिक्षू आपल्याला दिसून पडतात. म्हणून दिवसातून एकाच खाणारा त्याला एकासनिक असं म्हटलेलं आहे. मग ते पुढे म्हणतात की जे भिक्खू एकासनिक होते ते आपल्या शरीराला कष्ट देणारे होते. त्यांच्या संबंधाने विविध प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात. परंतु हे राजा, भगवान बुद्ध अनुत्तर होते, शील समाधी प्रज्ञा विमुक्ती ज्ञानदर्शनाने परिपूर्ण होते. 10 प्रकारच्या विद्यांमध्ये 18 प्रकारच्या बुद्धगुणात व असाधारण ज्ञानामध्ये परिपूर्ण होते. आणि संपूर्ण बुद्ध विषयामध्ये त्यांचे मिलन झालेले आहे.
म्हणून त्यांनी असे म्हटलेले आहे की मी दानशील, सदा संयमित, अंतिम देहधारी चिकित्सक आहे. तर यामध्ये कुठलाही वाद नाही. त्यांना विमुक्ती ज्ञान प्राप्त होतं, त्यांनी विमुक्ती मिळवलेली होती, म्हणून विमुक्तीचं ज्ञान त्यांना प्राप्त होतं. 10 प्रकारच्या विद्यांमध्ये ते पारंगत होते, 18 प्रकारच्या बुद्धगुणामध्ये ते पारंगत होते, आणि 6 असाधारण ज्ञानामध्ये, ज्याला अभिज्ञा म्हटलेलं आहे ना, त्याच्यामध्ये सुद्धा ते पारंगत होते. विशिष्ट पद्धतीच्या शक्ती त्यांना प्राप्त होत्या, विशेषतः पुनर्जन्माविषयी, दुसऱ्याच्या मनातलं जाणण्याविषयी ना, संपूर्ण अनेक कल्पापर्यंत मागे जाऊन पुनर्जन्म जाणण्याविषयी, इतरांचे आणि स्वतःचे. तर अशा पद्धतीच्या अभिज्ञा त्यांना प्राप्त होत्या, ज्याला असाधारण ज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून बुद्ध विषयांमध्ये त्यांचे मिलन झालेले होते, म्हणून बुद्धत्व प्राप्त केल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या बाबी प्राप्त झालेल्या होत्या. आणि या अनुषंगाने मी दानशील, सदा संयमित, अंतिम देहधारी चिकित्सक आहे असे त्यांनी उद्गार काढलेले होते. पुढे म्हणतात की हे राजा, येथे मनुष्यामध्ये एक जाती धनवान असते, एक विद्वान असते, एक शिल्पकार असते, एक शूरवीर असते, एक चतुर असते, परंतु त्या सर्वांना जिंकणारा हा राजा असतो. राजा हा सर्वश्रेष्ठ असतो. राजाचं या सर्वांवर प्रभुत्व असते. त्या राजाच्या नियंत्रणाखाली हे सगळे लोक काम करतात. म्हणून जो धनवान असेल तोही राजाच्या नियंत्रणामध्ये असतो, विद्वान असेल तोही राजाच्या नियंत्रणामध्ये असतो, शिल्पकार असेल तोही राजाच्या नियंत्रणामध्ये असतो, चतुर, शूरवीर है ना, या सर्वांवर प्रभुत्व गाजवणारा जर कोणी असेल तर तो कोण असतो? राजा असतो. तर तो राजा जो आहे या सर्वांमध्ये कसा असतो? सर्वश्रेष्ठ असतो, वरचढ असतो ना. त्याचप्रमाणे भगवान बुद्ध सर्व जीव प्राण्यांमध्ये अग्र आणि ज्येष्ठ आहेत, यामध्ये काहीही दुमत नाही. भगवान बुद्ध अग्र आहेत, भगवान बुद्ध श्रेष्ठ आहेत, सर्वश्रेष्ठ आहेत, अनुत्तर आहेत, आहे की नाही. लोक राजा आहेत, बुद्ध आहेत, प्रबुद्ध आहेत, या सगळ्या बाबी आपण बुद्धाच्या संदर्भाने आपण वापरत असतो आणि यामध्ये कोणालाही काही दुमत होण्याचं काही कारण नाही. तर मग आता पुढे बकुलच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे की जे आयुष्यमान बकुल निरोगी होते ते केवळ संकल्पामुळे. हे राजा, भगवान बुद्धाला अनोमदस्सी म्हटलेलं आहे. अनोमदर्शी उदरवात, उदरवात म्हणजे उदर म्हणजे पोट, आणि पोटाचा रोग त्यांना झालेला होता, रोग उत्पन्न झालेला होता. आणि त्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने 68,000 भिक्खूंना तृणपुष्पक रोग उत्पन्न झाल्याचे जाणले. आणि त्यांनी स्वतः एखाद्या तपस्वीप्रमाणे विविध प्रकारच्या औषधांनी तो रोग बरा केला आणि त्यांना रोगमुक्त केले. म्हणून भगवान बुद्धाने म्हटलेले आहे की माझ्या श्रावकामध्ये निरोगी असा बकुल आहे. तर बकुलांनी असा संकल्प केलेला होता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ते निरोगी होते कारण त्यांनी असा संकल्प केलेला होता. कोणता संकल्प केलेला होता? तर त्यांनी असं म्हटलेलं आहे, भगवान बुद्धाला अनोमदस्सी उदरवात रोग उत्पन्न झालेला होता आणि त्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने 68,000 भिक्खूंना तृणपुष्पक रोग उत्पन्न झाल्याचे जाणले. तर बुद्धाला रोग उत्पन्न झाल्याचे जाणले असा आपण अर्थ काढूया. आणि 68,000 भिक्खूंना तृणपुष्पक रोग उत्पन्न झाल्याचे त्यांनी जाणले, बकुलाने जाणले. आणि म्हणून त्यांनी एखाद्या तपस्वीप्रमाणे विविध प्रकारच्या औषधांनी तो रोग बरा केला आणि त्यांना रोगमुक्त केले. आणि म्हणून इतरांना रोगमुक्त केल्यामुळे ते सुद्धा कसे होते? तर निरोगी होते. असा या ठिकाणी याचा भावार्थ जो आहे तो आपल्याला समजून घेता येतो. आणि अशा पद्धतीचा त्यांनी संकल्प केलेला होता की जो कोणी रोगी आहे त्या रोग्याचा हा रोग मी दूर करेल. आणि त्यांनी आपल्या विशिष्ट अभिज्ञानी जाणलं की भिक्खू संघामध्ये जे लाखोच्या संख्येनं आहे त्यामध्ये 68,000 भिक्खू उदराने म्हणजे पोटाच्या आजाराने ग्रस्त आहेत, पोटाच्या आजाराने ग्रस्त आहेत. आणि म्हणून या सर्वांचा आजार मी दूर करेल असा संकल्प करून त्यासाठी त्यांनी ती जी काही मेहनत आहे ती मेहनत घेतलेली आहे. तर तपस्वीप्रमाणे जसा एखादी तपस्वी तप करतो तसा त्यांनी हा तप केलेला होता. कोणता तप केलेला होता?
की हे जे 68,000 भिक्खू पोटाच्या आजाराने ग्रस्त आहे, या आजारग्रस्त लोकांचा आजार मी दूर करेल, यासाठी त्यांनी तप केलेला होता. आता इतक्या लोकांचा आजार दूर करणे म्हणजे त्यासाठी किती मेहनत घ्यावी लागेल, किती औषधी जमा करावी लागेल, किती मेहनत घ्यावी लागेल त्याचा रस काढण्यासाठी. परंतु त्यांनी हा संकल्पच घेतलेला होता की मी असं करेल, आणि म्हणून आपल्या संकल्पाची परिपूर्ती करण्याकरिता जे जे काही कष्ट घेता येईल, एखादा तपस्वी जसा कष्ट घेतो है ना, तप करतो, एका पायावर उभं राहून तप करतो, सारखं टक लावून पाहण्याचा तप करतो, तर जे ज्या पद्धतीचं तप करता येईल त्या त्या पद्धतीचं तो तप करतो. त्याच पद्धतीचा हा बकुल नावाचा जो एक वैद्य होता, त्याने अशाच पद्धतीचा तप केलेला होता. आणि या तपाअंतर्गत त्यांनी त्या लोकांना दूर करण्यासाठी, मग आता त्याला जंगलात जावं लागलेलं असेल है ना, जंगलात जाऊन ते तृण जे आहे, तृण पुष्पक असं इथे उल्लेख आलेला आहे, त्या तृण पुष्पक नावाच्या त्या बाबीला नाही का, त्या औषधीला त्याला आणावं लागलं असेल, त्यावर प्रक्रिया करावी लागली असेल, त्याला कुटावं लागलेलं असेल, त्याचा रस काढावा लागलेला असेल. म्हणजे किती हे तप, किती हे मोठं तप आहे की नाही. आणि म्हणून असा संकल्प ज्या वेळेस एखादा व्यक्ती घेतो तेव्हा तो या संकल्प पूर्तीमध्ये स्वतःला झोकून देत असतो. आणि अशा त्याच्या या पुण्यकर्मामुळे बकुल नावाच्या भिक्खूला तो निरोगी होता, त्याला कोणताही रोग झालेला नाही, कारण तो दुसऱ्याचे रोग दूर करण्यामध्ये इतका व्यस्त होता की त्याचं शरीर त्यामध्ये पूर्णपणे गुंतून गेलेलं होतं, आणि म्हणून त्याला कुठल्याही प्रकारचा रोग झालेला नाही, तो निरोगी होता. म्हणून माझ्या या सगळ्या भिक्खू संघामध्ये कोणी जर निरोगी असेल तर तो बकुल हा निरोगी आहे. अशा पद्धतीचा हा संदर्भ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्यांनी या औषधाने त्या भिक्षूंचा रोग दूर केलेला होता आणि ते रोगमुक्त झालेले होते. आणि म्हणून या संदर्भाने बकुलाची स्तुती करताना भगवान बुद्धाने की माझ्या श्रावकामध्ये निरोगी असा जर कोणी असेल तर तो बकुल आहेत. मग ते पुढे म्हणतात की हे राजा, भगवान बुद्ध रोगग्रस्त असोत किंवा नसोत, ते धुतांगाचे स्वीकार करोत किंवा न करोत, परंतु भगवान बुद्धासारखा दुसरा कोणीही नाही. तर त्या काळामध्ये सुद्धा काही भिक्षू अशा पद्धतीचे व्रत धारण करायचे. अतिशय शालीन पद्धतीनं, शांत पद्धतीनं आपल्याला जीवन जगता यावं, आपल्या ज्या काही तृष्णा आहेत त्या दूर करता याव्या, आणि या अनुषंगाने आपल्याला जेवढं संयमित जीवन जगता येता येईल त्या पद्धतीचं जीवन ते जगण्याचा प्रयत्न करायचे. आणि म्हणून आपल्याला असं दिसून येते की त्या काळामध्ये काही धुतांग धारण करणारे भिक्खूसुद्धा आपल्याला दिसून पडतात. तर धुतांग जे आहे ते सुद्धा एक प्रकारचं व्रत आहे असं आपल्याला दिसून पडते. तर धुतांगधारी भिक्खू काय करतात, तर धुतांगधारी जे भिक्खू आहेत ते भिक्खू एक प्रकारचं जे चिवर धारण करतात, ते चिवर वेगळ्या पद्धतीचं चिवर असते. म्हणजे ते चिवर कसं असते, तर शिवलेलं, हाताने शिवलेलं नसते, तर ज्या चिंध्या आहेत नाही का, तर त्या चिंध्या गोळा करून किंवा स्मशानामध्ये काही कपडे पडलेले असतात, तर त्या कपड्यांना एक प्रकारे जमा करून त्या चिंध्यांपासून, त्या कपड्यांपासून त्यांना शिवून नाही का, तर अशा पद्धतीचं चिवर ते तयार करत असतात. तर स्मशानामधून असे कपडे ते जमा करतात आणि त्याचं चिवर बनवतात, जेणेकरून आपल्याला अनासक्तीचं जीवन जगता यावं. आणि अशा भिक्षूंना धुतांगधारी भिक्षू म्हणतात. तर ते एक प्रकारे एकांतवासामध्ये जास्त रममाण असतात आणि एकांतवासामध्ये राहून ते जनमानसामध्ये फारसे मिसळत नाही, आपल्या कुटीमध्ये राहून ध्यान करतात आणि फक्त भिक्षाटनाच्या वेळी ते जातात आणि भिक्षाटन करून फक्त त्या ठिकाणी येतात आणि ते 1 किंवा 2च चिवर वापरतात, त्या पलीकडे ते वापरत नाही. आणि तेही चिवर ते अशा पद्धतीनं तयार करून घेतलेलं असतात. तर अशा पद्धतीचा धुतांग नाही का व्रत म्हणतो आपण त्याला,
तर ते धारण करत असतात. काही भिक्खू असतात की ते उत्तरासंग, संगाटी आणि अंतर्वास या 3 व्यतिरिक्त दुसरं काही वापरत नाही, अशा पद्धतीचा ते संकल्प करत असतात. तर अशा ह्या 13 पद्धतीच्या संकल्पाचा या ठिकाणी उल्लेख आलेला आहे. काही भिक्षू असा म्हणजे निर्धार करतात किंवा संकल्प करतात की मी या झाडाच्या बुंध्याशी बसेल, आणि ते एक झाडाचा बुंधा शोधतात जिथे पोकळी असते झाडाची, आणि त्या झाडाच्या पोकळीमध्येच बसून ते ध्यान करतात है ना. म्हणजे असा संकल्प करतात की डोक्यावर कुठलंही छत नसता कामा नये. एखादी घर असेल म्हणजे डोक्यावर छत आहे, छत्री असेल म्हणजे डोक्यावर छत आहे, म्हणून अशा पद्धतीचं कोणतंही छत मी घेणार नाही आणि अशा छतामध्ये राहून मी ध्यान साधना करणार नाही. तर कुठे करेल तर ते मी विहारांमध्ये किंवा कोणत्याही घरामध्ये मी करणार नाही, तर एका झाडाच्या बुंध्यामध्ये त्या ठिकाणी तिथे मी जाऊन काय करणार, ध्यान करणार. तर ते मग गावामध्ये शहरामध्ये जात नाही, तर तू एकांत ठिकाणामध्ये जिथे असं झाड आहे त्या झाडाच्या त्या खोडामध्ये जाऊन ते ध्यान साधना करतात. असाही संकल्प करणारे धुतांगधारी भिक्षू आता त्याचं प्रमाण म्हणजे काय आपल्याला दिसतच नाही असे भिक्षू, परंतु त्या काळामध्ये मात्र असे धुतांगधारी भिक्खू आपल्याला पाहायला, यालाच धुतांग म्हटलं गेलेलं आहे. धुतांग, वृक्षमुल्लिकांग म्हणतात त्याला. जे चिवर धारण करतात त्यांना पानसुकुलित चिवर असं म्हणतात, आणि उत्तरासंग, संगाटी आणि अंतर्वास धारण करतात त्याला तै चिवरिकांग असं म्हणतात. म्हणजे 3 चिवर, 3 प्रकारचे चिवर, उत्तरासंग, संगाटी आणि अंतर्वास, या पलीकडे ते काही स्वीकारत नाही. तर आता हे पूर्ण सांगतो म्हटलं तर खूप काही आहे. तर काही भिक्खू असा धुतांग धारण करतात की ते स्मशानामध्येच राहतात है ना. त्याची गावातल्या सरपंचाची त्याला परवानगी घ्यावं लागते, आणि त्या सरपंचाची परवानगी घेऊन किंवा राजाची परवानगी घेऊन त्या स्मशानामध्ये ते आपला एकांतवास ग्रहण करतात, आणि त्या स्मशानामध्ये राहून ते अशुभ भावनेचं ध्यान करतात. 10 अशुभ भावना सांगितलेल्या आहे, तर त्या 10 अशुभ भावनांचा ते त्या ठिकाणी ध्यान करतात. तर हे सुद्धा एक प्रकारचं धुतांग आहे, आणि अशा पद्धतीचं धुतांग किंवा व्रत ग्रहण करून आपल्यामधले विकार घालवण्याचा अनेक पद्धतीनं ते काय प्रयत्न करीत असतात. तर अशा पद्धतीचा हा जे इथे उल्लेख आलेला आहे, या उल्लेखाच्या अनुषंगाने ह्या बाबी आलेला आहे, आणि म्हणून ते म्हणतात की हे राजा, भगवान बुद्ध रोगग्रस्त असोत किंवा नसोत, ते धुतांगाचे स्वीकार करोत किंवा न करोत, परंतु भगवान बुद्ध याही सर्वश्रेष्ठ आहेतच. बुद्धासारखा दुसरा कोणीही नाही. त्यांना धुतांग धारण करण्याची आता काही गरज नाही आहे. काही गरज आहे का बुद्धांना? नाही, कारण ते आता या सगळ्या बाबींमधून पलीकडे गेलेले आहे. याच्या सगळ्या पलीकडे भगवान बुद्ध गेलेले आहेत. मग त्यांना रोग असोत की नसो त्याचा काही फरक पडत नाही. म्हणून बुद्धावर त्याचा काही परिणाम झाला आहे का? बुद्धावर त्याचा काही परिणाम झाले नाही. या परिणामाच्या पलीकडे बुद्ध गेलेले आहे, म्हणून त्यांच्यामध्ये अशा कोणत्याही प्रतिक्रिया होत नाही. शरीराला इजा झाली काय आणि नाही झाली काय, तर बुद्ध मात्र निरपेक्ष भावनेने जगतात, बुद्ध समता भावनेने जगतात, आणि म्हणून बुद्ध या सगळ्या गोष्टीच्या पलीकडे गेलेले आहे असं आपल्याला पाहायला मिळते. अरहंत भिक्षू या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे गेलेला असतो, म्हणून ते निरपेक्ष जीवन जगतात, उपेक्षा भावनेने जगतात, ते प्रतिक्रियामध्ये फसत नाहीत. म्हणून हे राजा, सर्वश्रेष्ठ भगवान बुद्धाने संयुक्त निकायामध्ये एका ठिकाणी म्हटलेले आहे की हे भिक्खूंनो, पाय असलेल्या मनुष्य किंवा प्राणी, पाय असलेल्या आणि पाय नसलेल्या अनेक जीव असे आहेत ज्यांना पाय नसतात, सरपटणारे प्राणी, मनुष्य किंवा प्राणी, पक्षू, जंतू किंवा रूपवान किंवा असमान किंवा संज्ञायुक्त किंवा संज्ञाहीन किंवा संज्ञान असलेल्या नसलेल्या सर्व प्राण्यांमध्ये तथागत सर्वश्रेष्ठ आहेत. अहर्त सम्यक संबुद्ध आहे. भन्ते नागसेन, अतिशय उत्तम. आपण जे सांगितले त्याचा मी स्वीकार करतो. म्हणून त्या मागच्या प्रकरणामध्ये त्या राजाचा, दानशूर राजाचा आपण प्रसंग अनुभवलेला, ते चॅप्टर आपण वाचलेलं होतं, आणि त्यातून महत्ता किती मोठी होती किंवा मैत्रीची महत्त्व किती मोठी आहे. तपस्व्याप्रमाणे आपण स्वतःला झोन दिलं पाहिजे, त्यावेळेस त्याचे परिणाम जे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतात ते कुशलच परिणाम असतात का नाही. म्हणून असे कुशल परिणाम साधण्यासाठी आपण सम्यक संकल्प आपल्या जीवनामध्ये केले पाहिजे,
असा बोधसुद्धा आपण या प्रकरणाच्या माध्यमातून घेऊ शकतो. तेव्हा 9:17 झालेले आहेत. इथे आपण थांबलं पाहिजे. तेव्हा आपण सर्वांनी शांतपणे मला समजून घेतलं, ग्रहण केलं, त्याबद्दल मी आपणा सर्वांचं खूप खूप पुण्यानुमोदन करतो, साधुवाद देतो, धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम.